नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळवच्या काही ठळक घडामोडींकडे. खासदारांच्या विविध मागण्यांवर रेल्वे अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होणार जल्लोषात संपन्न. आणि बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाचं लोकार्पण. रेल्वेच्या प्रश्नांबाबत मुंबई विभागातील खासदारांच्या विभागीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज चिंतन हॉल इथे संपन्न झाली. या बैठकीत रेल्वे प्रवाशांचे प्रश्न आणि सुविधांवरून ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तसंच ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासास गती द्या, ठाणे पनवेल लोकल फेऱ्या वाढवा, कल्याण बदलापूर कल्याण आसनगाव चौथ्या मार्गिकेचं काम लवकरात लवकर मार्गी लावा, दुरांतो एक्सप्रेसला ठाणे पनवेल थांबा द्या, दिघा येथील मोगली धरण नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरित करा इत्यादी विविध मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केल्या. या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देत त्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन दिले. बैठकीला खासदार श्रीरंगाप्पा वारणे, खासदार सुरेश म्हात्रे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार उज्ज्वल निकम, रेल्वे प्रशासनाच्या वतीनं राजीव श्रीवास्तव, हरीश मीना, विवेक सागर, रजनीश माथुर, भुवनेश कुमार यादव, अक्षय सक्सेना तसंच पी.के. चतुर्वेदी उपस्थित होते. रेल्वे प्रशासनातील अधिकारी प्रवाशांना सुविधा देण्यात चालढकल करत असल्यानं खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीच्या प्रारंभीच त्यांची चांगलीच खडपट्टी काढली. प्रवाशांना तातडीनं मूलभूत आणि पायाभूत सुविधा तातडीनं देण्याची सूचना त्यांनी केली. अमृत भारत स्टेशन अंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या योजनेबाबत सुद्धा चालढकल सुरू आहे. रेल्वे बोर्डाकडे हा प्रस्ताव प्रलंबित असल्यानं खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते, त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकर मार्गी लावण्याची सूचना खासदार म्हस्के यांनी केली. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव यांनी पुनर्विकासाचा प्रस्ताव स्वीकारला असल्याचं सांगितलं. ठाणे रेल्वे स्थानकात आज 7 ते 8 लाख प्रवासी प्रवास करत असल्यानं मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. शौचालय, पिण्याचं पाणी, स्वच्छता यावरूनही खासदार म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. ठाणे रेल्वे स्थानकातील FOB आणि एक्सेलेटरची कामं संथ गतीनं सुरू आहेत. 2 नवीन एक्सेलेटर आणि 1 लिफ्टचं काम प्रस्तावित आहे. या कामांनाही गती देण्याची मागणी खासदार म्हस्के यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ऑगस्टमध्ये होणार असल्याची घोषणा आज झालेल्या बैठकीत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केली. तब्बल 7 वर्षापूर्वी 2019मध्ये ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन झाली होती. पालिकेत 7 वर्षांनी महापौर विराजमान झाल्यानंतर ही ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत असल्यामुळे ही मॅरेथॉन मोठ्या जल्लोषात संपन्न होणार असल्याचं महापौरांनी नमूद केलंय. कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनची बैठक महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, पालिका आयुक्त सौरभराव, शिवसेना गटनेते पवन कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नजीब मुल्ला, नगरसेवक राम रेपाळे, नगरसेविका मर्जिया पठाण, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जिजी गोदेपुरे, मिनल पालांडे, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी दीपक शिंदे इत्यादी उपस्थित होते. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या सहकार्यानं पार पडणार आहे. लवकरच या स्पर्धेची तारीख जाहीर करण्यात येणार असून ठाणे महापालिका मुख्यालयात मॅरेथॉन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉनपटूंसह ठाणेकर नागरिक या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येनं आणि उत्साहानं सहभागी होतील, या दृष्टीनं सर्व तयारी करण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळकर यांनी बैठकीत दिल्या. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही शहराची मॅरेथॉन असून या स्पर्धेत डॉक्टर्स, वकील, सिने कलाकार, माजी लोकप्रतिनिधी, पालिकेचे माजी अधिकारी अशा विविध क्षेत्रातील नागरिकांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. यासाठी या स्पर्धेची माहिती सर्व स्तरांमध्ये पोहोचवण्याच्या दृष्टीनं तयारी करण्याच्या सूचना आयुक्त राव यांनी दिल्या. 32व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत विविध गट असतील. राज्यस्तरीय गटामध्ये खुला गट महिला आणि पुरुष 21 किलोमीटर, 18 वर्षावरील महिला पुरुष 10 किलोमीटर, 18 वर्षाखालील मुलं आणि मुली 10 किलोमीटर असे विभाग आहेत. तर जिल्हास्तरीय गटात 15 वर्षाखालील 5 किलोमीटर, 12 वर्षाखालील मुलं मुली 3 किलोमीटर, ज्येष्ठ नागरिक पुरुष आणि महिला 500 मीटर या गटांचा समावेश असल्याची माहिती उपायुक्त मिनल पालांडे यांनी बैठकीत दिली. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं कोपरी येथील लक्ष्मीचंद फतीचंद रुग्णालयातील नवजात बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या 18 बेड्सच्या अतिदक्षता विभागाचं उद्घाटन खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते आणि महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज करण्यात आलं.
यावेळेला उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, नगरसेविका मालती पाटील, नम्रता बमनानी, उपायुक्त मनीष जोशी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, डॉक्टर दायगुडे, डॉक्टर समिधा गोरे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेख लखमीचंद फतेहचंद प्रसूतीगृह हे अनेक वर्षांपासून परिसरातील सर्वसामान्य कामगार आणि झोपडपट्टी भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचं प्रसूतीगृह राहिलंय. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्यानं पाठपुरावा करून या रुग्णालयाच्या विकासासाठी प्रयत्न केले. महिलेच्या प्रसूती झाल्यानंतर जर बाळाला अतिदक्षता विभागात ठेवायचं झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय किंवा इतरत्र हलवावं लागत होतं. पण आता याच ठिकाणी 18 बेड्सचा अतिदक्षता कक्ष तयार करण्यात आल्यामुळे नवजात बालकांना इतरत्र हलवावं लागणार नाही. आजपासून अत्याधुनिक नवजात शिशु दक्षता विभाग नागरिकांच्या सेवेत दाखल झाला असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केलं. कोविड काळात ठाणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम केलं. त्या काळात आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, डॉक्टर खुशबू टावरे, डॉक्टर समिधा गोरे तसंच अनेक डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या सेवेमुळे ठाणे शहरात कोविड नियंत्रणात ठेवणं शक्य झाल्याचा उल्लेख खासदार नरेश म्हस्के यांनी आवर्जून केला. त्यांच्या कार्याचं विशेष कौतुक करताना भविष्यातही नागरिकांना 24 तास दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केलं. 18 बेडचं SNCU हे युनिट अतिदक्षता कक्ष लहान जन्मलेल्या बच्चूंकरता आज कार्यरत झालेलं आहे. एकनाथ शिंदेसाहेब यांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या भरभक्कम पाठिंब्यामुळे हे युनिट सुरू झालेलं आहे. खूप चांगली सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. दिवसाकरता 10,000, 15,000 हजार रुपयाचं दर इतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लागतो आणि गरिबांना ते परवडत नाही. यामुळे फार मोठी समस्या दूर होणार आहे आणि एक चांगली सेवा या ठाणे महापालिकेने सुरू केलेली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची 18 बेडचं SNCU युनिट हे पहिलं युनिट कोपरीमध्ये या ठिकाणी सुरू झालेलं आहे. पहिल्याच जोरदार पावसात ठाणे महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कळवा पूर्वेतील महत्त्वाच्या चिंधी नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचं समोर आलं असून नाल्याचा पाण्याचा प्रवाह मंदावल्यानं पाणी रेल्वे रुळांपर्यंत पोहोचण्याचा धोका निर्माण झालाय. ठाणे महापालिकेनं 5 जूनपर्यंत शहरातील नालेसफाईची 100% काम पूर्ण झाल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात चिंधी नाल्यात मोठ्या प्रमाणावर गाळ आणि अडथळे दिसून आल्यानं या दाव्याची पोलखोल होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत नालेसफाई प्रत्यक्षात झाली की फक्त कागदोपत्री असा सवाल उपस्थित केलाय. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती निर्माण झाल्यानं पूरस्थिती आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जाते. नागरिकांनी पालिकेनं तातडीनं चिंधी नाल्याची साफसफाई करून संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील वाढती पाणी टंचाई, वेगानं होणारं शहरीकरण आणि भविष्यातील जलसुरक्षेचा गंभीर प्रश्न आज विधान परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे प्रभावीपणे उपस्थित केला. बारवी धरणावरील वाढता ताण, पाणी पुरवठ्याचं नियोजन, नव्या बांधकामांना दिल्या जाणाऱ्या परवानग्या आणि भविष्यातील पाणी नियोजनाबाबत शासनानं दीर्घकालीन धोरण जाहीर करावं अशी ठोस मागणी त्यांनी सभागृहात केली. सभागृहात बोलताना आमदार डावखरे यांनी सांगितलं की बारवी धरण हे ठाणे जिल्ह्यासह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि परिसरातील लाखो नागरिकांसाठी जीवनवाहिनी आहे. मात्र वाढती लोकसंख्या, वेगानं होणारे शहरीकरण आणि अपुऱ्या पावसामुळे दरवर्षी नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागतोय. अनेक भागांमध्ये नियोजित पाणी पुरवठा बंद करण्याची वेळ येत असून या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मुरबाड तालुक्यासह काही औद्योगिक आणि नागरी वसाहतींना बारवी धरणातून पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याकडे लक्ष वेधत त्यांनी या भागासाठी शासनाचे स्वतंत्र नियोजन काय आहे असा प्रश्न उपस्थित केला. उपलब्ध पाणीसाठ्याचं योग्य फेरनियोजन, औद्योगिक आणि नागरी वापरामध्ये संतुलन तसंच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन जलधोरण तयार करण्याची मागणी त्यांनी केली. ठाणे महापालिकेची लोकसंख्या सुमारे 15 लाखाहून 22 लाखांवर अधिक झाली आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्येही झपाट्यानं शहरीकरण होते. मात्र अनेक मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांना अद्याप अधिकृत पाणी जोडणी उपलब्ध नसून ते केवळ बोरवेलवर अवलंबून आहेत.
अशा परिस्थितीत पाणी पुरवठ्याची प्रत्यक्ष उपलब्धता तपासल्याशिवाय नव्या मोठ्या बांधकामांना परवानगी देऊ नये, तसंच प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र जल उपलब्धता अहवाल अनिवार्य करण्याचे निर्देश शासनानं सर्व महानगरपालिकांना द्यावेत अशी मागणी त्यांनी केली. वारवी धरणाची साठवण क्षमता वाढवणं, भविष्यातील लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन नवीन जलस्रोत विकसित करणं आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याचा वस्तुनिष्ठ आढावा घेणारी जलसुरक्षा श्वेतपत्रिका नागपूर अधिवेशनापूर्वी जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. हा प्रश्न केवळ पाणीपुरवठा विभागापुरता मर्यादित नसून नगरविकास, जलसंपदा, MIDC आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित असल्यानं चालू अधिवेशनातच सर्व संबंधित विभागांची संयुक्त व्यापक बैठक आयोजित करण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे. उपवन रोड परिसरात शुक्रवारी दुपारी गुलमोहराचं झाड कोसळून रस्त्यालगत उभ्या असलेल्या 3 चारचाकी वाहनांचं नुकसान झालं. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली. दुपारच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाला घटनेची माहिती मिळाली. ही घटना दी कॉलनी फॅमिली रेस्टॉरंटजवळ उपवन रोड इथे घडली. घटनास्थळी वृक्ष प्राधिकरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दलाचे जवान, JCB, हायड्रा मशीन तसंच पिकअप आणि रेस्क्यू वाहनासह तातडीनं दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी झाड कापून बाजूला करण्याचं काम हाती घेतलं असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत 3 चारचाकी वाहनांचं नुकसान झालंय. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसून 3ही वाहनांचं नुकसान झालंय. आपत्ती व्यवस्थापन आणि वृक्ष प्राधिकरण विभागाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास यूट्यूबवरही तुम्ही पाहू शकता, तर नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेक आदर्श नगर, कोलपाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141.